नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 6वी बुद्धिमत्ता या विषयातील 2.7 इंग्रजी अक्षरे व चिन्ह हा घटक आपण अभ्यासणार आहोत. पान नंबर 266 सर्वांनी काढायचा आहे. पान नंबर 266 काढे सर्वांनी. पहा, पहिला प्रश्न आहे पुस्तकामध्ये. पहा, पहिला प्रश्न आहे. एक नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे. त्याच्या खाली दिलेला आहे DAP. चला, एक मिनिट. तर बघा, इथे दिलेला आहे आपल्याला DAP आणि चिन्ह दिलेलं आहे त्याला. बघा, स्टार एडीचं शोधायचं आहे. बघा, आता मग डी साठी काय आहे बरं? सुरुवातीलाच पहा तुम्ही, काय आहे डी साठी? अगदी बरोबर, काय आहे? स्टार आहे, हो की नाही? पी साठी काय आहे? सर्वात आपल्याला उलटा दिलेला आहे. मग पी साठी काय आहे? त्रिकोण. ए साठी काय आहे? गोल. आणि डी साठी काय आहे? तर पूर्ण स्टार. तर मग कोणता ऑप्शन येणार आहे? त्रिकोण, गोल आणि स्टार. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न दुसरा आहे CARE. मग आता सी साठी बघा, सी साठी काय दिलेलं आहे? मग ह्याच पद्धतीने आपल्याला RAC साठी पाहिजे. मग आर साठी काय दिलेलं आहे? बघा, आर साठी दिलेला आहे आपल्याला स्टार. मग नंतर ए साठी काय आहे? 2 नंबरला त्रिकोण. सी साठी काय आहे? चौकोन. आणि ई साठी काय आहे? तर गुणाकाराचं चिन्ह. मग पर्याय चौकोन, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. समजलं सर्वांना? पुढे आहे आपल्याला ROAD. आणि आपल्याला दिलेला आहे, पुढे शब्द दिलेला आहे डोअर. मग डी साठी काय आहे? इथे बघा, डी साठी आहे उभा आयत. ओ साठी काय आहे? त्रिकोण, हो की नाही? मग 2 त्रिकोण येणार ओ साठी. आर साठी काय आहे? तर अधिकचं चिन्ह आहे. अशी डिझाईन्स आहेत. मग कुठे येते बघा, उभा गोल, 2 त्रिकोण. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1. नंतर प्रश्न चौथा आहे PLACE आणि त्याला चिन्ह दिलेले आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे सी. मग आता सी साठी बघा, शोधायचं चिन्हामध्ये कुठलं येणार आहे? तर अशी डिझाईन आहे आपल्या चौकोनामध्ये, रेषा 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 आहेत. ए साठी काय आहे? 3 नंबरचं बघा. आणि पी साठी काय आहे? तर बघा, पर्यायामध्ये कुठे दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1. नंतर पाचवा आहे TOPS. मग आता आपल्याला विचारलंय पोस्ट साठी. मग पी साठी कोणतं चिन्ह आहे शोधायचं आहे. 3 नंबरला बघा कोणतं चिन्ह आहे? त्रिकोण आहे आणि अर्धा काय केलेला आहे? ओ साठी कुठलं आहे? 2 नंबरचं पहा. एस साठी कुठलं आहे? शेवटचं बघा, सण सारखा असे डिझाईन्स दिलेले आहे. आणि टी साठी आहे आपला गोल. आणि हे मग कुठलं येणार आहे आपलं? पहा चिन्ह. सुरुवातीला येणार आहे त्रिकोण, नंतर हे शेवटी गोल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा आहे ROSE रोज. मग रोज साठी बघा आणि सोर साठी विचारलंय. मग एस साठी बघा, 3 नंबरला कोणतं चिन्ह आहे? हे येणार अगोदर. बघा, आपण नंबर टाकूया. ओ साठी काय आहे? 2 नंबरचं येणार. 3 नंबर झाला आपला. आणि ई म्हणजे 4 नंबरला येणार आहे. मग बघा, आपल्याला 3 2 1 4. अगोदर एकचं चिन्ह कोणतं आहे? कुठे आलंय? इथे आलंय बघा. नंतर 2 ला कुठला आलाय? त्रिकोण आलाय. नंतर म्हणून पर्याय क्रमांक 3. तुम्ही असे नंबरिंग देऊन सुद्धा करू शकता. TREE. मग आता आपल्याला विचारलंय REED. मग आर साठी कोणतं चिन्ह आहे? तर 3 रेषा. बघा, 1 नंबरला रेषा आल्या पाहिजेत. कुठे आल्या? तिथे. डबल ई साठी कुठला आहे? बघा, ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ई साठी. आणि टी साठी हे चिन्ह आहे. मग कुठे येते पहा बरं? आडव्या रेषा. मग 2 नंबरला ग्रेटर दॅन. मग हे पर्याय क्रमांक 2. नंतर पुढे आहे ROPE. मग इथे काय येणार आहे? चिन्ह दिलेले आहेत. आता चिन्हांना आपण नंबर टाकूया. बघा, आर साठी काय आहे? एक. हे कशासाठी आहे? आर साठी. त्याच्यावर लिहूया आपण. हे कशासाठी चिन्ह आहे बरं? ओ साठी. नंतर पी साठी. आणि हे आहे ई साठी. मग आता आपल्याला ह्या चिन्हावरून कळायचं आहे. ह्या चिन्हाला काय दिलंय? पी. नंतरचे ह्याला काय आहे? ओ. POO. आणि मग स्कोअर, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9 आहे केबल. मग केबल साठी इथे आपल्याला कोणतं चिन्ह आलेलं आहे? केबल साठी. आता हे कशासाठी आलेलं आहे? बघा, सी साठी. नंतर हे ए साठी. नंतर हे बी साठी. नंतर हे एल साठी. आणि नंतर हे ई साठी. मग आता आपल्याला इथे पाहायचं आहे हे चिन्ह कशासाठी आहे? बी साठी, हो की नाही?
नंतर हे ए साठी, नंतर स्टार कशासाठी आहे बघा, एल साठी, BALL बॉल, पर्याय क्रमांक 4. 10th क्वेश्चन आहे HOUSE. मग आता HOUSE ह्याला H म्हटले, याला O म्हटले, याला U म्हटले, याला S म्हटले आणि याला E म्हटले. मग आता इथे W कशासाठी आहे बघा, U. त्रिकोण मध्ये कशासाठी आहे, U साठी. हा, त्रिकोण S साठी आहे आणि गोल मध्ये तर E साठी आहे. 2 समजले सर्वांना. तर बघा आता आपण इंग्रजी अक्षर व चिन्ह पाहिले. आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत, वर्गीकरण. वर्गीकरण मध्ये पाहणार आहोत आपण. तुम्ही पुस्तकामध्ये पहा. पान नंबर 268. पान नंबर 268 मध्ये गटात न बसणारे पद ओळखा. आता आपल्याला काय सांगितले त्यांनी, गटात न बसणारे पद ओळखा, हो की नाही. तर मग आपल्याला गटात न बसणारे पद ओळखायचे आहेत. मग काय आहेत बघा बरं गटात न बसणारे पद. पान नंबर 268 करायचंय सर्वांनी. पहिला प्रश्न आहे हरभरा, हरभरा, सरकी, करडई, मोहरी. मग कोणता येणार आहे, हरभरा, सरकी, करडई, मोहरी. हे काय आहेत, हरभरा, करडई, मोहरी, हे काय आहेत, कडधान्य आहेत. तर मग कुठला पर्याय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 सरकी. हे उत्तर बरोबर आहे. ओके. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न दुसरा, शिखर, गिरी, नभ, पर्वत. मग शिखर, गिरी, नभ, पर्वत मध्ये काय आहे, गिरी म्हणजे पर्वत, नभ म्हणजे पर्वत. मग काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 शिखर हे बरोबर येणार आहे. नंतर प्रश्न तिसरा आहे कॅट, ऑक्स, काऊ आणि बफेलो. मग काय येणार आहे, कॅट फिमेल, ऑक्स मेल, काऊ फिमेल, बफेलो सुद्धा काय आहे, फिमेल आहे, म्हणून ऑक्स. गटात न बसणारा शब्द कुठला आहे, पर्याय क्रमांक 2 ऑक्स. नंतर प्रश्न पाचवा आहे, चौथा घेऊया, 36, 18, 12, 42, 46, 30. तर बघा लक्षात येते हे आपल्याला काय होतंय, ह्या संख्या सगळ्या 6ने भाग जाणाऱ्या आहेत. सगळ्या संख्येला 6ने काय होतो, भाग जातो. पण एकमेव कोणती संख्या आहे, 46, ह्या संख्येला काय होतो, 6ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1. तर प्रश्न पाचवा आहे 48, 63, 80, 27, 35, 8 आणि 3. काय आहे याच्यामध्ये बरं, तर काय होतंय, ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. एकमेव 3 ही संख्या काय आहे, तर मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6 आहे 41, 51, 61, 31, 11 आणि 71. ह्या सर्व संख्या काय आहेत, मूळ आहेत. फक्त 51 ही संख्या जी आहे ती संयुक्त संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 7 आहे GIK, PSU, CFH, TWY. आता ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, मधले अक्षर बघा, GHIJK इथे एकच अक्षर आहे. PQR इथे 2 येतात, PQR, ST इथे QR 2 शब्द येतात. इथे CDE इथे 2 येतात, शेवटी एक येतात. इथे पण सुद्धा UV 2 शब्द येतात, इथे एक येतात. फक्त जे हा ऑप्शन, पहिला ऑप्शन GIK, त्याच्यामध्ये काय होतं, फक्त एकच ऑप्शन येतं, GHIJK, मध्ये मध्ये फक्त एक लेटर त्यामध्ये येतं. प्रश्न 8 आहे PQR, PRQS, JKLM, DFEG, UVWX. आता इथे बघा तुम्हाला काय जाणवतं बरं, बघा PQRS. आता इथे दुसरा ऑप्शन बघा, दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय आहे, JKLM, DEFG मध्ये हे आहे बघा, आणि UVWX. मी इथे फक्त एका पर्यायामध्ये काय आलेलं आहे, सलग अक्षर आलेले आहेत, JKLM, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा गटात न बसणारा शब्द आहे. आता दिलेल्या आकृत्याचे निरीक्षण करावं. गटात न बसणारी आकृती आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. मग कोणती आकृती येणार आहे बरं गटात न बसणारी, तर
गटात न बसणारी आकृती आहे आपले पर्याय क्रमांक 3. नंतर दिलेल्या आकृत्याचे निरीक्षण करा आणि गटात न बसणाऱ्या आकृतीचा पर्याय. इथे गोल गोल जोडून त्रिकोण त्रिकोण. आता चौकोन काय झालेला आहे, हा इथे जोडून आलेला नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. आता 3.2 आहे आपला संख्या. आता ह्या संख्यामध्ये काय दिलेलं असतं की काय होतं, गटात न जुळणारी आपल्याला संख्या शोधायची असते किंवा गटात न जुळणारं पद देखील शोधायचं असतं. 3 जे असतात ते एक वेगळ्या अर्थाचा असतो, तो आपल्याला शोधायचा असतो. आता घमघमाट, खडखडाट, गडगडाट, कडकड. आता हे सगळ्यांचं काय ध्वनिदर्शक शब्द आहे. विजेंचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, खडखडाट. घमघमाट काय होतं, हा शब्द वेगळा आहे, गटात न बसणारा, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न दुसरा आहे, गटात न बसणारा शब्द होता अंबुज, पद्मज, नीरज की कमळ. मग कोणता शब्द आहे की पद्मज. गटात न बसणारा शब्द. आता प्रश्न तिसरा आहे, गटात न बसणारा शब्द अहमदनगर, अहमदाबाद, अमरावती आणि औरंगाबाद. हे सगळे काय आहे, जिल्ह्यांची नावं आहे. एक तर अहमदाबाद आहे, काय आहे, राजधानीचं शहर आहे, ओके नाही, अहमदाबाद. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ओके. नंतर प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे. इथे काही संख्या दिलेल्या आहे, गट व तो गटात न बसणारी संख्या. प्रश्न क्रमांक 1 आहे 19, 46, 73, 28, 47, 64. मग ह्यामध्ये गटात न बसणारी संख्या कोणती आहे, ओळखा बरं. अगदी बरोबर. काय आहे, 73, 19 आणि 47 हे काय आहेत, होऊन घे. नंतर पर्याय क्रमांक 3 जे आहे 28 ही संयुक्त संख्या आहे. बाकीच्या इतर ज्या आहेत त्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. 125, 169, 49, 36, 256, 121 यामध्ये काय झालेले आहे, सगळ्या काय आहेत, वर्गसंख्या आहेत. 256, 16, 49, 7, 169, 13. तर इथे पर्याय क्रमांक 1 125 ही वर्गसंख्या नाही. 6, 25, 18, 3, 36, 12, 9 याच्यामध्ये काय आहे, तर काय जाणवतं बरं, ह्या सर्व संख्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत, पण 25 ही संख्या 3 ने भाग जात नाही. बघा 18, 9, 36, 25 याच्यामध्ये काय आहे, 25 ही संख्या अशी आहे की तिला काय होतंय, भाग जात नाही. ओके. तर बघा प्रश्न 9 आणि नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक आपला 6 झाले आपला 7वा. CFG, CFH, GIK, PSU, TWY. मग इथे सुद्धा काय आहे, 2 अक्षर जातात. बघा CDFGH एक अक्षर, GHIJK एक अक्षर, PQR इथे 2 आणि STU, TUVWX म्हणून कुठले येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 GIK. प्रश्न 8वा आहे CBA, GFE, LKJ, OPQ. बघा इथे काय आहे, ABC, EFG उलट्या क्रमाने आहे, JKL, पण QPO उलट क्रमाने येत नाही. काय येणार आहे, QR, RST असं पाहिजे होतं, QP, PQRST, QRS असं पाहिजे होतं, म्हणून OPQ हा ऑप्शन मध्ये बसत नाही. 9 आणि 10 आहे आकृती. बघा इथे उभ्या 2 आहे तर त्याची आडवी संख्या जास्त आलेली आहे. इथे 1 उभी आहे तर 2 आडवे आलेले आहे. इथे उभे 3 आहे तर आडव्या 4 आलेल्या. पण इथे काय झालेलं आहे, उभ्या 3 आलेल्या आहेत तर आडव्या किती पाहिजे होता, 4 पाहिजे होता. पण इथे ही आकृती वेगळी आहे. प्रश्न 10 आहे. प्रश्न 10 मध्ये आकृती बघा कोणती वेगळी दिसते, बघा बरं, तर पर्याय क्रमांक 1. समजलं सर्वांना. ओके. तर पहा आज आपण इंग्रजी शब्दसंग्रहामध्ये संख्या परत चिन्हांची मालिका हा घटक आपण अभ्यासलेला आहे. वेगळं पद देखील शोधलेलं आहे. ओके, धन्यवाद.